आज मी तुमच्या समोर एक वेगळा विषय घेऊन आले आहे. विषय आहे मी मृत्यू बोलतोय. होय, आज आपण मृत्यूला शब्द देणार आहोत. ज्याचं नाव घेतलं तरी माणूस घाबरतो, ज्याचा विचार आला तरी मन अस्वस्थ होतं, ज्यापासून कोणीही पळू शकत नाही, तो म्हणजे मृत्यू. मी मृत्यू आहे. हो, तोच मृत्यू, ज्याच्यामुळे राजेही थरथरले, ज्याच्यापुढे साम्राज्यही संपली, ज्याने श्रीमंत, गरीब, ज्ञानी, अज्ञानी, तरुण, वृद्ध असा कोणालाही भेदभाव केला नाही. मी कधीच कोणाचा शत्रू नाही, पण लोक मला शत्रूसारखं पाहतात. मी कधीच अन्याय करत नाही, पण लोक मला अन्यायी म्हणतात. मी वेळेवर येतो आणि जेव्हा येतो तेव्हा कोणालाही सोबत काहीही घेऊन जाऊ देत नाही. आज मी तुमच्याशी बोलणार आहे, कारण तुम्ही मला घाबरता, पण मला समजून घेत नाही. धर्मग्रंथांमध्ये मला विविध नावांनी ओळखलं जातं. यमराज यांच्या रूपात माझं वर्णन केलं जातं. मी न्याय देतो, कर्मानुसार फळ देतो. भगवद्गीतामध्ये स्पष्ट सांगितलं आहे, जन्म झालेल्याचा मृत्यू निश्चित आहे आणि मृत्यू झालेल्याचा जन्म निश्चित आहे. मग का घाबरता तुम्ही? जी गोष्ट निश्चित आहे तीच सर्वात मोठी सत्य आहे. माणूस मृत्यूला घाबरत नाही, तो घाबरतो अपूर्ण स्वप्नांना, अपूर्ण जबाबदारीला, अपूर्ण प्रेम कहाणीला, न बोललेल्या शब्दांना. तो म्हणतो अजून वेळ आहे, पण वेळ कधीच थांबत नाही. तुम्ही पैशासाठी धावता, मान सन्मानासाठी भांडता, अहंकारासाठी नाती तोडता आणि शेवटी मी येतो आणि सगळं इथेच राहून जातं. अलेक्झांडर महान जग जिंकायला निघाला, पण शेवटी रिकाम्या हाताने गेला. छत्रपती शिवाजी महाराज यांसारखे महान राजा देखील अमर नव्हते. त्यांनी शरीर सोडलं, पण कार्य अमर केलं. मृत्यू शरीर घेतो, पण कर्म अमर करतं. तुम्ही कधी विचार केलात का, जर उद्या मी आलो तर आज तुम्ही कोणाला माफ कर म्हणाल, कोणाला मी तुझ्यावर प्रेम करतो म्हणाल, कोणाला मिठी माराल? माणूस नेहमी उद्यावर टाकतो, पण मृत्यू कधीच उद्यावर टाकत नाही. मी शत्रू नाही, मी स्मरण करून देतो की वेळ मर्यादित आहे. जर मी नसतो तर जीवनाला किंमतच नसती. मृत्यू आहे म्हणून प्रत्येक क्षण मौल्यवान आहे. मृत्यू आहे म्हणून आईची माया अमूल्य आहे. मृत्यू आहे म्हणून मैत्री खास आहे. मृत्यू आहे म्हणून प्रेम आणि कुटुंब अनमोल आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात, देह मरेल पण नाम अमर आहे. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की जीवन हे प्रवास आहे, आत्मा अमर आहे. शरीर हे वस्त्र आहे आणि मृत्यू म्हणजे वस्त्र बदलणं. मी सांगतो, अहंकार सोडा, वेळेची किंमत ओळखा, आईवडिलांना जपा, नाती जपा, चांगली कर्म करा, कारण शेवटी तुमचं नाव नव्हे तर कर्म लक्षात राहतात. डोळे मिटा आणि विचार करा, जर आज शेवटचा दिवस असेल तर तुम्ही राग धराल का की माफ कराल? तुम्ही भांडाल का की प्रेम कराल? मी येणारच आहे, पण केव्हा येईन हे तुम्हाला ठाऊक नाही. म्हणून आजच जगा, मनापासून जगा, प्रेमाने जगा. मी मृत्यू आहे, पण मी अंत नाही. मी एका नव्या प्रवासाची सुरुवात आहे. माझ्यामुळे जीवन सुंदर आहे. माझ्यामुळे प्रत्येक क्षण मौल्यवान आहे. मला घाबरू नका, मला समजा आणि जीवन असं जगा की जेव्हा मी येईन तेव्हा तुम्ही हसत म्हणाल, मी पूर्ण जगलो. जर हा विचार तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल, तर तुम्हाला वाटत असेल की प्रत्येकाने हा संदेश ऐकला पाहिजे, तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांबरोबर, कुटुंबासोबत शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक व प्रेरणादायी विचारांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण जीवन मर्यादित आहे, पण चांगला विचार अमर असतो. श्री स्वामी समर्थ.